2 पिढ्या घरात मुलगी जन्मली नव्हती म्हणून नीतूचे अतिलाड. अगदी आजी आजोबांपासून ते काका काकू आत्या वगैरे सगळ्यांचीच नीतू लाडकी. नील मोठा आणि नीतू लहान. मग दादाजवळ तर खूपच लाड. दोघेही शिक्षणात हुशार. पण नीतू मुलगी म्हणून घरात कसलाच आईला हातभार नव्हता तिचा. तिला निर्मलाबाई काही बोलणार तर सगळे त्यांनाच बोलायचे. आपल्यात आहे तोपर्यंत तरी खाऊ दे आयतं, नंतर सासरी तर करावंच लागेल ना. आई म्हणून हे सगळं निर्मलाबाईंना काही पटत नसे. पण बोलता येत नव्हतं सगळ्यांसमोर. काळजी वाटायची त्यांना. सासरी कसं निभावणार देव जाणे. शिक्षण पूर्ण झालं तसं सगळ्यांनी नीतूसाठी स्थळ सुचवायला चालू केलं. योगायोगाने जवळचं स्थळ पसंत पडलं. सासरची लोकं पण सुशिक्षित होती. एकुलता एक मुलगा होता. सगळं छान होतं. थाटामाटात लग्न पार पडलं. नीतू सासरी गेली. नव्याचे 9 दिवस संपले. पण नीतूचे काही नवीन दिवस संपत नव्हते. उशिरा उठायचं, आरामात सासऱ्यांसमोर येऊन सोफ्यावर बसून चहा घ्यायचा, मग आंघोळ, स्वतःपुरताच आवडेल तो नाश्ता बनवायचा अन खायचा. सासू समजदार होती. तिला वाटायचं नवीन आहे, वेळ लागणार नवीन घरी ॲडजस्ट व्हायला. सासूबाई लवकर उठून सासऱ्यांचा डब्बा, मुलाचा नाश्ता, डब्बा सगळं आवरायच्या. कधी कधी तर मॅडम नवरोबा गेले तरी झोपेतच असायच्या. तरी घरच्यांकडून कसलीच तक्रार नव्हती. दोन्ही वेळेचं जेवण सासूबाई बनवायच्या. 3-4 महिने गेले असेच लग्नानंतर. त्यात 2 वेळा नीतू माहेरी जाऊन आली 4 महिन्यात. पण तिच्यात काहीच फरक पडला नाही. बघून सासूबाई म्हणाल्या, नीतू मी पण थकले ग, आता होत नाही. तू आता घराची आणि किचनची जबाबदारी घे. तसा मॅडमचा पारा चढला. मी माझ्या घरी कधीच काम केले नाही. तुम्हाला नाही जमत तर कामवाली ठेवा. मी नाही करणार जेवण वगैरे. आणि मग हे रोजचंच मॅडमचं चालू झालं. मग हळूहळू सासूसुनेत खटके उडू लागले. जरासं काही झालं की नीतू माहेरी येऊ लागली. पण लाडकी म्हणून तिला कुणीच दुखावत नसायचं. आई सोडून निर्मलाबाईंना काही पटत नसे. पण नाईलाज. 6-7 महिने झाले. एक दिवस चक्कर येऊन पडली नीतू. सासू सासरे घाबरले. डॉक्टरला घरी बोलावलं. डॉक्टरांनी चेक करून गुड न्यूज असल्याचं सांगितलं. तसं सगळं घरच आनंदित झालं. मग काय, नीतूला सगळं बेडवरच द्यायच्या सासूबाई. पण कधीच नीतूच्या तोंडातून सासूबाईबद्दल आदराचे 2 शब्द निघत नव्हते. 7 महिने झाले. सासूबाईंनी डोहाळे जेवण थाटामाटात साजरं केलं. बाळंतपणासाठी नीतू माहेरी आली. नीलच्या पण लग्नाची चर्चा सुरू झाली. नात्यातील मुलगी पाहिली. सुंदर सुशील होती. रेवती मुलीचे नाव होते. साखरपुडा झाला. एक दिवस नीतूच्या पोटात दुखायला लागले. घाईमध्ये हॉस्पिटलला नेले. थोड्याच वेळात डॉक्टरांनी येऊन सांगितले, मुलगी झाली. आई बाळ सुखरूप आहेत. सगळे आनंदित होते. नीतूच्या सासरी कळवले. त्यांनाही खूप आनंद झाला. थोड्याच दिवसात डिस्चार्ज मिळाला. घरी दोघींचे मोठे स्वागत झाले. सगळे चांगले झाले म्हणून दोन्ही घरचे आनंदित होते. आता नीलच्या लग्नाची तयारी चालू झाली. नीतूच्या सासरची घ्यायला आले. काही दिवसाने नीलचं लग्न होतं. लग्नाला नीतू परत आली. लग्न पार पडलं. रेवतीचं पाऊल लक्ष्मीच्या रूपात घरी पडलं. रेवती आल्यापासून निर्मलाबाई रिटायर्ड झाल्या होत्या. सगळं कसं निवांत असायचं. सूनच तशी गुणी भेटली होती. नीतू तर दर 8 दिवसाने आईकडे यायची. निर्मलाबाईंना हे आवडत नसे. त्या नेहमी म्हणायच्या, सारखं माहेरी येणं बरं दिसतं का? घरची कामं करत जा, सासू सासऱ्यांची सेवा करत जा. पण नीतूवर याचा काही परिणाम होत नसायचा. हळूहळू रेवतीला पण समजलं की नीतू सासरी काही करत नाही. रोज रोज भांडत असायची. नवऱ्याला नीतू म्हणायची, आपण वेगळे राहू. पण त्याला पटत नसे. निर्मलाबाईंना त्याचं टेन्शन येई. मुलीने सासू सासऱ्यांची सेवा करावी असं वाटायचं.
पण नीतू काही ऐकत नसे. निर्मलाबाईचं टेन्शन बघून एक दिवस रेवतीने उगीच भांडण चालू केलं. कुणाला काहीच कळेना. रेवती असं का करते काहीच समजेना. मग रेवती रोज कारण काढून निर्मलाबाईसोबत भांडण करू लागली. एक दिवस तर कहरच केला. नीलला रेवती म्हणाली, तुझ्या आईबाबांना वृद्धाश्रमात सोडून ये. आईवडिलांना तर काय करावे सुचेना. दुसऱ्या दिवशी रेवतीने नीतूला कॉल करून सांगितले, तुम्ही येऊन तुमच्या आईवडिलांना भेटून जा. त्यांना आज आश्रमात सोडणार आहेत. नीतूचा पारा चढला. तावातावात माहेरी आली. सोबत बाळ आणि नवरा पण होते. रेवतीला जाब विचारू लागली, तू कोण? आईबाबांना आश्रमात पाठवणारी? आणि काय रे दादा, काल परवा आलेल्या बायकोच्या तालावर नाचून जन्मदात्यांना आश्रमात सोडायला निघालास. तुला थोडं पण काही वाटत नाही का? अरे ती आता आली. पण तुला तर माहीत आहे ना आईबाबांनी किती कष्ट घेतलेत ते तुझ्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी. कसं विसरू शकतोस तू? नील खाली मान घालून उभा होता. अरे दादा बोल काहीतरी. बायकोचं ऐकून तुलाही वेड लागलं का? तेवढ्यात रेवती म्हणाली, झालं ना आता तुमची भेट. आईबाबा गाडीत बसा. नील सोडायला येतोय आश्रमात. पुरेसे पैसे ठेवलेत तुमच्या बॅगमध्ये. लागलेच तर फोन करा. परत येण्याच्या भानगडीत पडू नका. उगीच आम्हाला त्रास. हे ऐकून मात्र नीतूचा स्वतःवरचा ताबा सुटला. तिने रेवतीवर हात उगारला. तसं रेवतीने क्षणात तिचा हात रोखून उत्तर दिलं, काय हो वंश, तुम्ही मला ज्ञान शिकवता आणि स्वतःचं काय? तुमचा नवरा आश्रमातून आलेला नाही ना? त्यांना आहेत की जन्मदाते. तुम्ही त्यांचं बघा आणि मग माझ्यावर आरोप लावा. नीतूने हात खाली घेतला. बाळाला घेऊन नवरा उभा होता. त्याच्याकडे पाहिलं. त्याने हिची नजर चुकवण्यासाठी खाली पाहिलं आणि नीतूचे डोळे उघडले. आपल्या प्रेमासाठी घरातील सासू सासरे किती करतात. आणि माझं ऐकून नवऱ्याने तिलाच लाज वाटू लागली. माहेरचा विषय तिथेच सोडून नवऱ्याला घेऊन घरी आली. पाय धरून सासू सासऱ्यांचे पाय धरले. चुकीची क्षमा मागितली. तेव्हाच इकडे रेवती आईबाबाच्या बॅग घेऊन घरात गेली सुद्धा. कुणाला काहीच समजत नव्हते. रेवतीने सगळ्यांची माफी मागितली. हे सगळं नाटक होतं नीतू वंशांना जागं करण्यासाठी. कारण सासू सासऱ्यांची सेवा हा सगळ्यात अनमोल आशीर्वाद असतो हे त्यांना समजत नव्हतं. म्हणून असं केलं. निर्मलाबाईंनी देवाकडे बघून हात जोडले. डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.